हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण मैत्रिणींनो 13व्या श्लोकावर आज आपण विश्लेषण करणार आहोत. काल आपण 12वा बघितला, 11 आणि 12वा बघितला. 12वा. तर याच्यामध्ये आपल्या आनंदगोपी माताजी यांनी खूप छान याचं हे केलेलं. कालचं खूप छान क्लास दिला होता आणि काल वामन द्वादशी पण होती. त्याच्यावर पण खूप सुंदर माहिती काल आपल्याला ऐकायला मिळाली. तर काल आपण थोडक्यात जे बघितलं होतं की 3 गुण जे आहेत, तर हे सत्व रजो आणि तमोगुण हे जे आहेत, तर हे सर्व एका दृष्टीने भगवंत काय म्हणत आहेत, मीच सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे आणि प्राकृतिक गुणांच्या मी अधीन नाही, उलट ते गुण माझ्या अधीन आहेत. हे कालच्या श्लोकामध्ये बघितलं. तर आजचा श्लोक आपण बघूया की आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत. त्रिभिर्गुणमयो त्रिभिर्गुणमयो वैरभि सर्वमिदं जगता मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. भाषांतर. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. तर आता हे आजच्या श्लोकामध्ये आपण डिटेल्स बघूया की हे 3 गुण कोणते आहेत आणि नेमकं भगवंत काय सांगत आहेत आपल्याला इथे. तर 3 गुण म्हणजे आपण काल बघितलं होतं थोडक्यात की सत्व आणि रजो आणि तमो हे 3 गुण असतात. म्हणजे कुठले इथे भगवंत काय म्हणत आहेत की त्रिगुणातीत आहे. संपूर्ण माताजी सगळ्यांचं हे बंद, सेटिंग चेंज करताय का जरा, डिस्टर्बन्स झालं होतं. तर त्रिगुणातीत आहे. आता त्रिगुणातीत म्हणजे काय की भगवंत काय म्हणत आहेत, हे त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. त्रिगुणातीत म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे आणि अविनाशी म्हणजे शाश्वत असं हे स्वरूप जाणत नाहीत. जर मोहित झाले हे 3 गुणांमुळे, जर व्यक्ती मोहित झाली तर, आणि संपूर्ण जगत हे 3 गुणांमध्ये मोहित झालेलं आहे. जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट आहे की जलमय, की एखादा भाग जर असेल जमिनीवरचा आणि तो पूर्ण जलाने पाण्याने व्याप्त झाला तर आपण काय म्हणतो, ते पूर्ण जलमय झाले. गाव पूर्ण जलमय झाले, पूर आला म्हणजे काय की तिथं पाण्याचा जो हे आहे जास्त प्रमाणात झालेला आहे, कुठली ती गोष्ट जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी. जसं जलमय म्हणतो तसं इथं याला काय म्हणतात, त्रिगुणांनी युक्त. ही त्रिगुणांनी म्हणजे काय की 3 गुणांनी पूर्ण व्याप्त झालेला आहे. तर इथे आपण बघू शकतो की प्रत्येक गोष्ट ही 3 गुणांच्या अधिपत्याखाली चालते. प्रत्येक जो जीव आहे ज्याच्यामध्ये आत्मा आहे, प्रत्येक जण ह्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली कार्य करत असतो. तर आता हे 3 गुण म्हणजे काय आहेत की 3 वेगवेगळ्या गुणांवरून आपण कसं समजायचं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असतो. तर हे 3 गुण कशा पद्धतीने कार्य करतात व्यक्तीवर, का त्याच्यावर कसे हे झालेले असतात, पूर्ण त्यांनी त्या 3 गुणांनी नियंत्रित केलेलं असतं व्यक्तीला. तर हे आपण कसं समजायचं. तर आता एक साधं उदाहरण सांगते की साधं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामधलं पण असू शकतं. एक 3 उदाहरणं देते की एक जोडपं असतं, ते अगदी सकाळी रोज उठून छान सकाळी लवकर उठणार, परमेश्वराचं नामस्मरण करणार, पूजा अर्चा करणार आणि सगळे त्यांची कर्तव्य आटपून, घरातली गृह कर्तव्य आटपून त्यांची त्यांची ड्युटी करणार, संध्याकाळी येणार, संध्याकाळी आल्यानंतरही छान पद्धतीने हरिनाम घेणार, परमेश्वराचं नामस्मरण जे काय असेल ते करणार, भगवंतांना काहीतरी भोग लावणार, म्हणजे जे काय असं ते सत्वगुणात आपण म्हणू शकतो. तर आता ही फॅमिली, जर आपण एखाद्या फॅमिलीचा असं जर विचार केला तर आपण काय म्हणू शकतो, ती सत्वगुणात आहे. आणि एखादी व्यक्ती अशा पद्धतीने आहे की उठली की एकदम असं
त्याचं सकाळची सुरुवातच अशी होती की वेगवेगळ्या कामांनी सुरुवात होती, की नाही मला आता हे जायचंय, मला तो व्यवसाय करायचा आहे, माझा तो बिझनेस आहे, मग मला त्या व्यवहारातून किती पैसे मिळतील, नाही मग मला आता गेलं पाहिजे. म्हणजे कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं. फक्त व्यवसाय, पैसा, प्रसिद्धी, यश ह्या सगळ्या गोष्टींमागे ती व्यक्ती धावत असती. आणि तिसऱ्या कॅटेगरी मधलं जर उदाहरण बघितलं, तर आता समजा एखादं कपल आहे, कपल नाही म्हणू शकत, की एखादे पूर्ण ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तमोगुणामध्ये जी व्यक्ती असती तिचं जीवन हे पूर्ण अ, अनैतिक गोष्टींनी व्यापून गेलेलं असतं. की जसं आता एखादा मुलगा आणि मुलगी आहे, अनैतिक पद्धतीने राहत आहेत, चुकीचा व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यामध्ये काही व्यसनं त्यांना आहेत, जसं ड्रिंक असेल, ड्रग्स असेल, काही कुठली गोष्ट त्याच्यामध्ये ते पूर्ण लिप्त झालेले असतात. दिवसभर काम करायचं त्या गोष्टींसाठी आणि संध्याकाळ झाली की ह्या गोष्टींमध्ये स्वतःला त्यांनी पूर्ण झोकून दिलेलं असतं. म्हणजे जगाचीच नाही तर त्यांना स्वतःची सुद्धा चिंता नसते, की स्वतःच्या शरीराची सुद्धा. तर याला म्हणतात तमोगुण. तर हे सत्व, रजो आणि तमोगुणाची ही उदाहरणं आहेत. याच्यासाठी आपल्याला कुठलंही भविष्य बघण्याची गरज नाही. खरं तर ह्या सत्व आणि रजो तमोगुणावरून त्या व्यक्तीचं पुढील शास्त्र सांगतं आपल्याला, की शास्त्रामध्ये आपल्याला कळतं हे वाचल्यानंतर, की या व्यक्तीची पुढची गती काय असू शकते. जसं आपण म्हणतो ना, की जन्मपत्रिका बघा, भविष्य बघा, याच्यामध्ये काय आहे. तसं शास्त्र हे खूप मोठं एका जन्माचंच भविष्य सांगत नाही, तर आपल्या कित्येक जन्मांचं भविष्य शास्त्र आपल्याला सांगतं. तर या 3 गुणांवरून सुद्धा त्या व्यक्तीची पुढची गती काय असेल, हे सुद्धा आपण जर व्यवस्थितरित्या शास्त्र समजून घेतलं तर ते आपण समजू शकतो. शास्त्रांमधलं अजून एक उदाहरण देते, की आता रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिघेही सख्खे भाऊ होते. एकाच मातेच्या पोटी जन्मलेले हे पुत्र. आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की हे तिन्ही गुणांचं एकेका गुणांचं ते प्रतिनिधित्व करतात. सत्वगुण, सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. कुंभकर्ण जो होता, तो सगळ्यांना माहिती, की कुंभकर्ण एकदा झोपला, की तो अशा पद्धतीने झोपायचा, की 6 महिने तो उठत नव्हतो. म्हणजे तो कशाचं प्रतिनिधित्व करत आहे? तो रजोगुणाचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि कुंभकर्ण आणि रावण जर आपण बघितला, तर रावणाने काय केलेलं आहे, की ती अनैतिक मार्गाने त्याने प्रभू रामचंद्रांची पत्नी म्हणजे सीता मातेचं हरण केलेलं आहे. मग ही गोष्ट चांगली आहे का? मग ही गोष्ट कशाचं प्रतिनिधित्व करते? म्हणजे रावणाने जे काही केलेलं आहे, जे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि अनैतिक अशा गोष्टी केलेल्या आहेत. रावणाचं जीवन जर आपण बघितलं, तर ते पूर्ण तमोगुणाने भरून गेलेलं आहे. आणि विभीषण जो आहे, तर बिभीषणाचं उदाहरण म्हटलं तर बिभीषण हा प्रभू रामचंद्रांना शरण गेलेले. म्हणजे हे 3 भाऊ, पण 3 वेगवेगळ्या गुणांचं प्रतिनिधित्व करतात. विभीषण हे प्रभू रामचंद्रांचे भक्त बनले. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो, की जरी कोणी एका कुटुंबात जन्माला आलं किंवा एका मातेची मुलं असले, तरी प्रत्येकाच्या गुणांनुसार ते कार्य, ती ऍक्टिव्हिटी ती व्यक्ती करत असती. म्हणजे जसं सात्विक असं सत्वगुणामध्ये ती व्यक्ती असेल, तर तिचे चेतना वेगळी असती, त्याचे कार्य ऍक्टिव्हिटीज वेगळे असतात. रजोगुणामधली व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागते आणि तमोगुणामधली व्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागते. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे, की कुठलाही मनुष्य असू द्या, त्याची सत्व, रजो आणि तमो या 3 गुणांनुसार त्याची दिनचर्या असते. कधी कधी असं होऊ शकतं, की कधी कधी एखाद्या व्यक्तीवर सत्वगुण जरा जास्त हावी होतो. म्हणजे ती सत्वगुणात असलं, की मग आपल्याला पण कधी कधी होतं ना असं, की कधी कधी खूप छान वाटतं, जरा हरिनाम घ्यावं वाटतं, देवाचं काहीतरी करावं वाटतं, मंदिरात जावंसं वाटतं. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी कधी कधी आणि कधी कधी आपल्यात पण रजोगुण येतो, की कधी असं वाटतं की नाही आता जाऊ दे, सोडून देऊ आता, आता कंटाळा आलाय. दुपारची वेळ आपली रजोगुणाची असते. दिवस सुद्धा वेगवेगळ्या गुणांनी हे केलेले आहेत. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये आपण म्हणतो ना, ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठलं पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. सकाळच्या वेळेमध्ये आपण भक्तिमय गोष्टी म्हणजे ज्या म्हणतात पूजा अर्चा, आपण सकाळी का प्राधान्य देतो? कारण सकाळचा हा सत्वगुण असतो आणि तो सत्वगुणाचा प्रभाव आपल्यावर असतो. आणि जसा जसा दिवस वर जातो, तसा तसा आपल्यातला रजोगुण वाढायला सुरुवात होती. रजोगुण म्हणजे काय, की कामाची धावनधाव, हे ते त्या गोष्टी. मग तो रजोगुण वाढत जातो आणि संध्याकाळी पूर्ण तमोगुण राहतो. संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण बघतो, की सगळे चुकीचे जे काही कार्य आहेत, अनैतिक ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये घडत असतात. म्हणजे दिवस सुद्धा सत्व, रजो, तमो गुणामध्ये असतो. त्याचा प्रभाव आपल्यावर होत असतो. म्हणून आपण म्हणतो ना, की हरिनाम हे सकाळच्या वेळेमध्ये घेतलं जावं. कारण आपण एक गुडनेस मध्ये असतो आणि आपली एकाग्रता ही चांगल्या पद्धतीने होते. आपण मुलांनाही म्हणतो ना, की पहाटेच्या वेळेस अभ्यास केला पाहिजे. मग एकदा का आपलं चक्र सुरू झालं, की मग त्या काळाच्या प्रभावाने त्या 3 गुणांच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्याला ते खूप
अवघड बनून जातं. म्हणून इथे बघू शकतो की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव, प्रत्येक म्हणजे ब्रह्मांडामधले प्रत्येक जण ह्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की ह्या 3 गुणांच्या मी पलीकडे आहे. म्हणून भगवंत इथे काय सांगत आहेत की संपूर्ण जग हे 3 गुणांनी मोहित झालेलं आहे. आणि जेव्हा ह्या गुणांनी मोहित झालेली कोणतीही व्यक्ती कोणी असू दे, हे माझं त्रिगुणातीत म्हणजे मी या 3 गुणांच्या पलीकडे आहे आणि अविनाशी आहे असं माझं स्वरूप ते जाणू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये बघू की आपण देवता सुद्धा जाणू शकत नाही. तो देवतांमध्ये आपण बघतो की शिवजी असतील, सगळ्या देवतांमध्ये आपण श्रेष्ठ कोणाला समजतो की ब्रह्मदेव, शिव यांना आपण श्रेष्ठ म्हणतो समजतो ना. देवतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहेत ते. तर ते ब्रह्मदेव सुद्धा, इंद्र सुद्धा आपण बघतो की यांनी हे सुद्धा भगवंतांचं स्वरूप जाणू शकले नाहीत. म्हणजे यांच्यावर काय की तीन तीन गुणांचा जो हे आहे प्रभाव आहे तो सगळ्यांवर पडलेला आहे. प्रत्येकाला भगवंता म्हणजे आपण नेहमी हे लेक्चरमध्ये ऐकतो. मी मला वाटतं 2-3 वेळा ही स्टोरी सांगितलेली असेल इंद्राची किंवा ब्रह्मदेवांची, की हे तीन ते जाणू शकले नाहीत ते भगवान श्रीकृष्णांना. म्हणजे देवी देवतांमधले सर्वात श्रेष्ठ जे हे आहेत ब्रह्मा आणि महेश, इंद्र, तर हे सुद्धा जाणू शकत नाही. तर बाकीच्या देवी देवतांची काय गोष्ट घ्यायची? आणि बाकीचे देवी देवता जर जाणू शकत नाही तर मग आपण कसे जाणून घेऊ शकतो? मग कधी कधी आपल्याला असं अवघड वाटू शकतं ना, अरे हे देवी देवताच जाणू शकत नाही तर आपण कसं हे करणार? तर याच्यामध्ये फक्त जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, तर तेच फक्त भगवंतांना जाणू शकतात. आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्हाला नंतर पण हे भरपूर काही काही गोष्टी ह्याच्यामध्ये कळतील की भगवंत कसं सांगतात की त्यांचे शुद्ध भक्तच हे जे आहेत ते त्यांना जाणू शकतात. म्हणून आपण काय आहोत? आपण शुद्ध आहोत का? आपण देवी देवता पण नाहीत, आपण शुद्ध पण नाहीत, आपण एकदम सगळ्यात खालच्या स्तरावरचे आहोत. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला शुद्ध बनायचे, परंतु आपल्याला त्याच्यासाठी कशाची गरज आहे? तर आपल्याला हे वारंवार वारंवार श्रवण करायचं आहे. श्रीमद भगवद्गीता असेल, भगवद्गीतेचे क्लास असतील, हे वारंवार अटेंड करायचे आहेत. जशी एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर आपण म्हणतो ना ती वारंवार वारंवार करत राहायची, तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो. हा तर भौतिक जगाचा नियम आहे. मग आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी वारंवार श्रवण करू, ऐकू, तेव्हा कुठे आपण ह्या गोष्टींनी मोहित होणार नाही. आणि आपण का करतो हे सगळ्या गोष्टी? आपण मोहित का आहोत? हा एक प्रश्न पडू शकतो की ठीक आहे, भगवंतांनी हे जग निर्माण केलं, ह्या 3 गुण निर्माण केले, मग भगवंतांना जाणायचे, तर मग भगवंतांनी कशाला हे 3 गुण निर्माण केले? तर ह्या 3 गुणांनी आपण का मोहित होतो? तर त्याचं कारण आहे की आपण का मोहित होतो? कारण आपण त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला सेंटर ठेवतो. आपण स्वतःला केंद्रित करतो. कारण सगळ्या गोष्टी माझ्या भोवती फिरत असतात. माझे, मी करेल, मी हे करेल माझ्या जीवनामध्ये. म्हणजे इथे काय आहे की गोल असा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि त्याच्यामुळे आपण ह्या देहात्म बुद्धीमध्ये पूर्ण लीन झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतंय की ह्याच्यामुळे आपण मोहित झालेलो आहोत आणि हे मोहित झाल्यामुळे काय होतं की आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर आता जसं की आपण त्या 3 गुणांमध्ये मोहित झालेलो किंवा आपण त्या मायेमध्ये आहोत भगवंतांच्या, हे आपल्याला कधीच समजू शकत नाही. जो व्यक्ती त्या मायेमध्ये नाहीये, म्हणजे ज्याच्यावर ह्या गोष्टींचा प्रभाव पडत नाही, म्हणजे ते म्हणजे भगवंताचे शुद्ध भक्त. तर ते शुद्ध भक्तच फक्त जाणू शकतात की ही व्यक्ती मायेमध्ये आहे. अदरवाईज आपल्या स्वतःलाही कळणार नाही. जसं एखाद्याला पिशाच्य बाधा जर झाली, तर त्या व्यक्तीला कळतं का हो की त्याला काहीतरी पिशाच्य बाधा झालेली आहे? जेव्हा त्याच्यावर काही मंत्रोच्चार होतात, त्याच्यावरती काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून तो मुक्त होतो ते पिशाच्य बाधेतून, तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे आपण ह्याच्यावर आपल्यावर ही भूतबाधा झालेली होती. अगदी तसंच आपण सुद्धा ह्या मायेमध्ये आहोत, हे आपल्याला कधीच समजत नाही. कारण आपल्याला आपलं जीवन एकदम एकदम छान वाटतं की आपण किती छान जीवन जगतोय. आपण कशाच्या ह्याच्यात नाही. जसं आजारी व्यक्तीला जर म्हटलं, एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे, तर त्या मानसिक रुग्ण असणाऱ्या व्यक्तीला कधीच कळणार नाही की ती मानसिक रुग्ण आहे. कारण तिला तसं म्हटलं तर त्या व्यक्तीला राग येऊ शकतो की नाही. थोडासा जरी प्रभाव असला त्या गोष्टीचा, तरी त्या व्यक्तीला कधी वाटणार नाही की मी मानसिक रुग्ण आहे. जेव्हा कोणी म्हणतो तर त्याच्या दृष्टीने ती व्यक्ती वेडी ठरते. अगदी तसंच आपण सुद्धा ह्या जीवनामध्ये जीवन जगतोय. पण आपल्यालाही हे कळत नाही की आपण पण ह्या पद्धतीने जीवन जगतो आणि आपण पूर्ण मोहित झालेलो आहोत. हे शुद्ध भक्तच आपल्याला जाणीव करून देऊ शकतात की आपण मोहित झालेलो आहोत. म्हणून भगवंत जे आहेत, भगवंतांवर म्हणजे भगवंतांवर ह्या गोष्टींचा प्रभाव होत नाही. कारण आपण काल माताजींनी खूप छान सांगितलं की निर्गुणाचं पण एक उदाहरण दिलं की निर्गुण आहेत. भगवंत म्हणतात ना निर्गुण आहेत,
निर्गुण निराकार आहेत. तर हे निर्गुण निराकार ऍक्च्युली हे शास्त्रांमध्ये वेगळ्या अर्थाने शब्द आलेले आहेत आणि निराकार म्हणजे भगवंतांना आकार नाही. आपण जर भगवंतांपासून आलेलो आहोत तर मग आपल्यामध्ये जर आपण भगवंतांपासून आलेलो आहोत तर मग भगवंतांना रूप असल्याशिवाय आपल्याला रूप प्राप्त झालेलं आहे का? त्यामुळे इथे पण म्हणतात आता त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत म्हणजे काय? 3 गुणांच्या ते पलीकडले आहेत म्हणून त्यांना म्हणतात त्रिगुणातीत. तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता हे 10व्या अध्यायामध्ये, सॉरी 10वा अध्याय नाही, 13वा श्लोक आहे. तर हा 13, 14 आणि 15 ही जी शृंखला आहे 3 श्लोकांची, की याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत की त्यांना समजणं हे किती अवघड आहे. आणि हे आपण कशामुळे होत आहे की आपण भौतिक शक्ती जी आहे, भौतिक शक्तीच्या प्रती आपण खूप आसक्त आहोत. त्यामुळे भगवंतांना समजणं हे अवघड आहे. तर आता हे जीव जे आहेत की आपण बघितलं की प्रत्येक जण सत्व रजो तमो गुणांनुसार प्रत्येकाने शरीर प्राप्त केलेलं आहे आणि त्यानुसार तो कार्य करतो. फक्त काय आहे की तो ह्याच्या प्रभावाखाली आहे. तर आपल्याला समजत नाही की आपण त्या प्रभावाखाली आहे. मी एक इंद्राला एकदा शाप मिळाला, देवतांचा राजा इंद्र, आणि त्याला ह्या पृथ्वीवर डुकराचं शरीर प्राप्त झालं असं त्याला शाप मिळाला होता. आणि कित्येक वर्ष जातात, कित्येक वर्ष जातात आणि कित्येक वर्ष गेल्यानंतर पण इंद्राला यावंसं वाटत नाही वर स्वर्गामध्ये. आणि मग त्याला म्हणजे स्वर्गातून त्याला घ्यायला येतात, की त्याला म्हणतात की चल आता तू तू स्वर्गाचा राजा आहेस, तू इथे काय करतोय डुकराच्या देहामध्ये? त्यावेळेस तो इंद्र म्हणतो की नाही, ही माझी पत्नी आहे, माझी बायको, आणि ही माझी छोटी छोटी पिल्लं आहेत, मी ह्यांच्यातच रमलेलो आहे, मला इथे छान वाटतंय. म्हणजे ही माया शक्ती भगवंतांची इतकी जबरदस्त आहे ना, की म्हणजे त्यांची ही परिस्थिती होते तर आपल्या सारख्यांचा आपण म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही ही गोष्ट, की ही किती कठीण आहे भगवंतांच्या मायेतून निसटणे. फक्त हे कसं आहे की जेव्हा आपण याच्यातून भगवंतांना शरणागत होतो तेव्हाच आपण ह्याच्यातून सुटका प्राप्त करू शकतो. तर आता हे प्रत्येक जीव जो आहे ना, प्रत्येक ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो जीवन जगतोय आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला जो काय आहे ना, तशी त्याची त्याला चेतना दिलेली आहे. जसं की आता देवता आहेत, देवता काय करतात? इंद्रिय तृप्तीच करतात स्वर्गामध्ये. आसुर जे आहेत, आसुर भोग घेण्याची प्रवृत्ती आसुरांमध्ये असते. तसं मानवामध्ये पण तुम्ही बघा की मनुष्य असेल, कुत्रा असेल, एखादा गाढव असेल, तो त्याच्या चेतनेने त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला ती चेतना दिलेली आहे. आणि तो आत्म्याच्या स्तरावर नाही, शारीरिक स्तरावर आहे. आणि त्याच्यामुळे त्याला काय वाटतं की ती भगवंतांचे आपण दास आहोत, किंवा भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, किंवा भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, चेतना त्याची तेवढी शुद्ध नसल्यामुळं, तो आत्म्याच्या स्तरावर असल्यामुळं ते ज्ञान त्याच्यापर्यंत, त्याच्या हृदयापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा तो ते स्वीकारू शकत नाही. आणि त्या देहानुसार त्यानुसार त्याला ती चेतना दिली जाते. की जसं ब्राह्मण असेल, आपण म्हणतो ना, मी मगाशी सांगितले की 3 उदाहरणं दिली की कसे सत्व रज तमो गुणाचे प्रतिनिधित्व करतात. मग तसं ब्राह्मण शास्त्रामध्ये मध्ये सांगितले की ब्राह्मण हा शुद्ध म्हणजे सत्वगुणामध्ये असतो, क्षत्रिय हा रजोगुणामध्ये असतो, शूद्र हा तमोगुणामध्ये, रजतमोगुणाचं थोडं प्रतिनिधित्व तो करतो. म्हणजे ज्याच्या त्याच्या चेतनेनुसार तो ते त्याचे कर्म करत असतो. म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपण जी कुठली ऍक्टिव्हिटीज करतो ती आपण कुठल्या गुणांच्या आधिपत्याखाली आहे हे आपल्याला सुद्धा शास्त्र वाचून समजू शकतं. आणि शास्त्र हे ज्ञानचक्षु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारे हे आहेत. शास्त्र आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात. म्हणून शास्त्र जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि वारंवार ह्या गोष्टी श्रवण करणे आपल्यासाठी गरजेचं आहे. की अजून श्रीमद भागवतम मध्ये एक खूप छान स्टोरी येते नल कुबेर यांची. तर ते असेच इतके त्यांच्या म्हणजे त्या असा एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये नग्न अवस्थेमध्ये होते ते. आणि काही अप्सरांचा ते त्यांच्या सहवासामध्ये ते पूर्ण व्रत झालेले होते तिथे, आणि तिथून नारद मुनी चालले होते. आता नारद मुनी तसं पाहायला गेलं तर एक 12 महाजनांपैकी एक ब्रह्मचारी आहेत नारद मुनी. आणि नारद मुनी तिथून गेल्यानंतर तरी त्यांना त्याची काहीच लज्जा म्हणजे म्हणतात ना, ती काहीच वाटली नाही त्यांना, की आपण निर्वस्त्र आहोत, स्त्रियांच्या घोळक्यामध्ये आहोत. आणि हे बघून नारद मुनींना खूप वाईट वाटतं, की जसं आपल्या घरामध्ये सुद्धा वडीलधारे कुणी आले किंवा कुणी आलं तर आपण वाकून नमस्कार करतो, किंवा खांद्यावरून पदर वगैरे घेतो, ड्रेस जरी असला तरी ओढणी वगैरे घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही काय आहे, शालीनता आहे आणि दुसऱ्यांप्रतीचा एक आदर व्यक्त करण्याची भावना आहे. जसं भगवंतांच्या समोर जातो तेव्हा सुद्धा डोक्यावर आपण मस्तकावर काही का होईना असं डोक्यावर हे घेतो आणि मग नमस्कार करतो. म्हणजे हे याच्यातून काय भावना आहे, आदर देण्याची भावना आहे. आणि इथे बघितलं नलकुबेरांचं इतकं पतन झालं की ते नारद मुनींना बघून वाईट वाटलं
नारद मुनींनी थोडंसं त्यांचं एक ऑपरेशन केलं, म्हणजे थोडक्यात काय की शाप दिला त्यांना. आणि भक्तांचा, भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात त्यांचा शाप सुद्धा वरदान असतो एक प्रकारे. एक प्रकारे ती दया केलेली असते त्यांच्यावर. आणि मग ते त्यांना सांगतात की तुम्ही स्थूल शरीर तुम्हाला प्राप्त होईल, स्थूल देह, म्हणजे तुम्ही वृक्ष योनीमध्ये तुम्ही जन्मजात घेतात. आणि तेच नलकुबेर हे भगवान श्रीकृष्ण, म्हणजे त्यांनी परत त्यांची क्षमा मागितली की आमचा काहीतरी उद्धार करा ह्या शापातून. मग तेव्हा ते सांगतात की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते बालपणी त्यांच्या चरणांचा स्पर्श होऊन तुमचा उद्धार होईल. आणि जेव्हा हे नलकुबेर वृक्षाच्या देहातून त्यांची मुक्तता होते श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये, तेव्हा तेच नलकुबेर प्रार्थना करतात भगवंतांना की आमचे कान, आमचे नेत, डोळे, आमची जिव्हा, आमचं जे काही इंद्रिय आहेत ते सगळे तुमच्या सेवेमध्ये लागू देत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की माया आणि 3 गुण हे इतके प्रभावशाली आहेत की देवी देवतांचीही त्याच्यातून सुटका नाही झालेली. परंतु भगवंतांचे जे प्रामाणिक आणि शरणागत आणि शुद्ध भक्त असतात ते मात्र त्याच्यातून सुटू शकतात, कारण त्यांना भगवंतांचा आश्रय प्राप्त झालेला असतो. म्हणून भक्तांचा संघ हा इतका महत्वाचा आहे की भक्तांच्या संघामध्ये आपला हा विवेक जागृत होऊ शकतो आणि आपली ही चेतना ही त्या स्तरावर येऊ शकते आणि ती भावना, ती चेतना त्या स्तरावर आपण ते कार्य करू शकतो. कारण आपलं शरीर हे काय आहे, इंद्रिय भोगाची वस्तू आहे. आपल्याला कुठलाही भोग घ्यायचा तर आपण ह्या शरीराच्या मार्फतच घेतो ना. खाण्याचा असेल, डोळ्यांचा चांगला सिनेमा बघायचा आहे, कानांना चांगलं संगीत ऐकायचं आहे, जिभेला चांगले चांगले स्वादिष्ट व्यंजन खायचे आहेत. फॅनची हवा आपल्याला गरम झालं तर फॅन लागतोय, चांगले वस्त्र घालायचे आहे, दिसायला सुंदर पाहिजे. म्हणजे हे काय आहे की आपल्याला कुठलाही भोग जर घ्यायचा असेल तर आपल्याला काय आहे की आपलं शरीर हे इंद्रियाचं साधन आहे आणि हे शरीर प्रत्येक क्षणाला परावर्तित होते, बदल होतोय. आता आपणच बघतो ना की बालपणापासून आतापर्यंत आपलं शरीर कसं परावर्तित होत चाललेलं आहे, चेंज होत चाललेलं आहे, हळूहळू बदलत चाललंय आणि नंतर काय होतं त्याचा क्षय होतो. आणि म्हणून हे जे शरीर आहे ते प्रत्येक क्षणाला परावर्तित होतंय. मग हे शरीर परावर्तित होतंय, मग जर भोग प्रवृत्तीमध्ये आपण जर ते पूर्ण केंद्रित केलं, मग आपण काय करतोय की आपण आपल्या स्वतःचा नाश ओढावून घेत आहोत. कारण आपण तिथं स्वतःला केंद्रित केलेलं आहे, असं शरीर की जे क्षणाक्षणाला परावर्तित होत आहे. आणि तिथे मात्र आपण भगवंतांना केंद्रित न करता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीपुरती आपण आपलं जीवन गुरफटून टाकलेलं आहे. म्हणून भगवंत जे आहेत, भगवंतांना काय म्हटलं जातं, अच्युत म्हटलं जातं की त्यांना कुणी च्युत, म्हणजे त्यांना कुणी जिंकू शकत नाही. तर असे भगवंत हे परमात्मा रूपामध्ये प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहेत. या जगामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवद्गीतेत सांगितलं आहे की भगवंत म्हणतात की मी परमात्मा रूपाने आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत ह्या 3 गुणांनी कधीच प्रभावित होत नाही. जसं एखादी दुःखी व्यक्ती आहे आणि एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि तिने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये असं झालं तसं झालं, तर सांगितलं आपल्यालाही थोडं वाईट वाटतं ना. परत काही वेळाने अजून दुसरी व्यक्ती आली, तिनेही तिचं दुःख सांगितलं, तिसरी दुःखी. असं जर आपण 3-4 जणांचं ऐकलं कंटिन्यू, तर काय त्याचा प्रभाव काय होणार आहे आपल्यावर? आपण संध्याकाळी आपण स्वतःच दुःखी बनून जाऊ, म्हणजे त्यांचा प्रभाव आपल्यावर होणार आहे. म्हणून खूप लोकांनी आपल्याला सांगितलं तरी आपली चेतना अशी बनते. तर भगवंत जे आहेत हे पूर्ण ब्रह्मांड चालवतात. मग भगवंतांवर या गोष्टींचा कधीच परिणाम होत नाही. की भगवंत बघतात की आपण पण ह्या जगातले तसं पाहायला गेलं तर आपण इंद्रिय भोगांमध्ये वेडे झालेली लोक आहोत आपण. आणि ह्या वेड्या लोकांचं भगवंत क्षणाक्षणाला, मिनिटा मिनिटाला काय काय ऐकतायत. परंतु भगवंतांना त्यांच्याबरोबर डील करायचंय भगवंतांना, पण भगवंतांवर याचा प्रभाव होत नाही. जसं मी म्हटलं ना मगाशी की ते एखाद्या व्यक्तीवर, आपण एखाद्या व्यक्तीचं सारखं सारखं ऐकलं 3-4 जणांची तीच तीच गोष्ट, तर आपली चेतना पण नकळतपणे तशी भावना बनून जाते आणि आपण पण दुःखी होऊन जाऊ शकतो किंवा त्या विचारांनी प्रभावित होऊ शकतो. तसं भगवंत त्यांनी कधीही प्रभावित होत नाही. तर ही भगवंतांची अद्भुत शक्ती आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ना याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे की भगवंतांची ही शक्ती कशा पद्धतीने कार्य करते. जसं आकाश आहे, आकाशामध्ये आपण बघतो हा वायू, वायू आकाशामध्ये आहे ढगांमध्ये, परंतु आकाश हे वायूने कधी प्रभावित होतं का? नक्कीच होत नाही. तसंच प्रकारे भगवंत सुद्धा, भगवंतांपासून आपण सर्वजण आलेलो आहोत, परंतु भगवंत काय म्हणतात की मी कशानेही प्रभावित होत नाही. तर ती प्रभावित न होणे म्हणजे काय की चेतना प्रभावित होत नाही. आपली चेतना मात्र क्षणाक्षणाला दूषित झालेली आहे. या जगात जेव्हा आपण येतो प्रत्येक जीवावर ते कार्य, जसं इंद्रदेवाचं मी उदाहरण दिलं, आलं पण 3 गुण आपल्यावर लगेच प्रभाव टाकायला सुरुवात करतात आणि त्या 3 गुणांच्या ह्याच्यामध्ये आपण त्या कटपुतळी सारखं
नृत्य करत असतो. कधी सत्वगुण, कधी रजोगुण, कधी तमोगुण, कधी चांगलं कार्य करतो, कधी खराब करतो, कधी दुसऱ्यांना दुखावतो, कधी काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो, कधी व्यसनाधीन बनतो. तर ह्या 3 गुणांच्या त्या कठपुतळीसारखं आपण मात्र इथे नृत्य करत असतो आणि त्यानुसार आपण जे कर्म करतो, त्यानुसार आपण आपल्या स्वतःच्या कर्मांची फळं भोगत असतो. तर इथे भगवंतांचा कुठलाही संबंध येत नाही. म्हणून ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला ही जर प्रवृत्ती आपल्यातली जर जायची असेल, तर आपल्याला कशाची गरज आहे? तर वारंवार आपल्याला ऐकण्याची गरज आहे. देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हे म्हणजे प्रचंड, प्रचंड, प्रचंड कठीण आहे. भगवंतांचे शुद्ध भक्तच ह्या भावनेतून बघू शकतात. परंतु आपण कमीत कमी ते ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या मनामध्ये कुठेतरी त्याच्या प्रती उत्सुकता निर्माण होईल आणि थोडं-थोडं आपण आचरण त्या पद्धतीने करू शकतो. की एकदा काय होतं, की उदाहरण देते, की आपण कसं देहात्म बुद्धीमध्ये विचार करत असतो प्रत्येक ठिकाणी. एकदा काय होतं, की त्या ठिकाणी संचारबंदी लागू असते आणि एका ह्याच्यामध्ये ना नमाज पठण करायला काही मुस्लिम लोक कुटुंब जातात आणि तिथं संचारबंदी असते की तिथं आल्यानंतर बघतात की काही हे जे असतात पोलीस असतात की ते त्यांना मारायला सुरुवात करतात. आता तिकडे दुसऱ्या बाजूला काही हिंदू असतात, मग ते हसतात, त्यांना बरं वाटतं की अरे बरं हे केलं म्हणजे. आणि मग नंतर यांना आता समजा इमेजिन करा की ती मुस्लिम कुटुंब आहे, त्याच्यामध्ये जर आपलं कोणी असतं, आपले आई वडील किंवा कुणी कुणी कोणाची, तर आपल्याला कशी ती भावना झाली असती. म्हणजे इथे काय आहे की आपण देहात्म बुद्धीमध्ये आपण विचार करतोय की ते मुस्लिम आहेत, हे हिंदू आहेत, हे ह्या जातीतले आहेत. परंतु आपल्याला श्रीमद भगवद्गीता ही आत्म्याच्या स्तरावर बघायला शिकवते. आणि जेव्हा आपण एक मनुष्य म्हणून त्यांना बघू, एक आत्मा म्हणून बघू, आत्मा म्हणून तर नाही पण एक माणूस म्हणून बघू आणि आपल्याला प्रत्येकाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आहे, या भावनेने बघू, तेव्हा काय होणार आहे? आपल्या हृदयामध्ये आपोआप दयाभाव उत्पन्न होणार आहे. परोपकारवाद जो म्हणतो आपण नेहमी, की दयाबुद्धी, दयेने हे केलं पाहिजे, दया केली पाहिजे इतरांवर. पण जेव्हा जेव्हा देहात्म बुद्धीमध्ये आपण विचार करतो ना, की हा भारतीय, हा पाकिस्तानी, हा चीन, हा असा, तो तसा, की त्या ठिकाणी ती गोष्ट देहात्म बुद्धीवर आले, की आपण भगवंतांना त्या ठिकाणी कट केलेलं असतं. कारण आपण शारीरिक स्तरावर आपण विचार करतो. म्हणून एक शुद्ध भक्त जो आहे, भगवंतांचा भक्त, तो त्या भावनेने न बघता या भावनेने जेव्हा बघतो, की तो आत्मा आहे, तो एक मनुष्य आहे आणि प्रत्येकाला भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला लावायचं आहे, तेव्हा आपोआपच काय होणार आहे? तो एका चांगल्या भावनेने बघणार आहे त्याच्याकडे. तर आपल्याला ह्या बाह्य दृष्टीने एक म्हणतात ना सामाजिक एकता, हे करायचं, ते करायचं, त्यांनी कधीही होणार नाही. ज्या ज्या क्षणाला विविध देहात्म बुद्धीवर आपण थांबणार, त्या त्या क्षणाला ते ब्रेक होणार आहे. फक्त भगवंतांची शुद्ध भक्ती किंवा भगवान श्रीकृष्णांची भक्ती ही एकमेव गोष्ट जी आहे, ती आपल्याला एकत्रित बांधून ठेवू शकते. त्याच्यासाठी वेगळी गोष्ट करण्याची गरज नाही. कारण जेव्हा भगवंतांचा कुणी भक्त बनतो, तर ती भगवंतांची भक्ती कशी आहे? शुभदा आहे, शुभदा. शुभ आहे. म्हणजे आपल्यामधले सगळे शुभ गुण ती विकसित करणारी आहे. म्हणून हे आपण जाणून घेतलं पाहिजे, की आपण इस्कॉन, इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कृष्ण कॉन्शियसनेस सोसायटी म्हणतात ना ह्याला. इस्कॉन आंतरराष्ट्रीय का म्हटलं आहे आणि ह्या संस्थेमध्ये का बरं पूर्ण जगातून लोक येतात आणि जॉईन करतात कृष्ण भावना? का त्याच्यामध्ये ते याच्यामध्ये एवढा आनंद घेतात? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कृष्ण भावना ही एकमेव गोष्ट आहे. श्रीमद भगवद्गीता आपल्याला भगवंत वारंवार ह्या गोष्टीचं स्मरण करून देत आहेत, की कशा पद्धतीने आपण भगवंतांना केंद्रित जर ठेवलं, तर कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे, 7 समुद्रापार असणारी प्रत्येक जीव आत्मा ह्या स्तरावर जेव्हा आपण बघतो, तेव्हा ते भगवंतांशी केंद्रित होतात आणि तेव्हा आपोआपच सगळ्या समाजामध्ये म्हणू शकतो, देशामध्ये म्हणू शकतो, जगामध्ये म्हणू शकतो, ऐक्य निर्माण होऊ शकतं. श्रील प्रभुपाद वारंवार त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगत आहेत, की तुम्ही कितीही गोष्टींचा प्रयत्न केला, सामाजिक, जागतिक शांतता हे करण्यासाठी ते करा, ते करा. पण त्या 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 क्षणाला तिथे तिथे हा माझा, तो तुमचा, तो तिथे कधीच एकता स्थापन होणार नाही. तर जेव्हा भगवान श्रीकृष्णांना आपण एकत्रित केंद्रित करू, तेव्हाच तिथे एकता निर्माण होऊ शकते. आणि आपण जेव्हा ह्या भावनेने इतरांना बघण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये चांगले म्हणजे आपण जेव्हा भक्तीच्या भगवान श्रीकृष्णांना एक श्रीकृष्ण परम भगवंत म्हणून आपण स्वीकारू, तेव्हा आपल्यामध्ये पण हा दृष्टिकोन हळूहळू विकसित होऊ शकतो. पण आता ह्याच्यातून असा प्रश्न पडेल एखाद्याला, की समाजामध्ये आम्हाला राहायचं आहे. आणि मग आम्ही जर असं प्रत्येकाला कधी कधी असं होऊ शकतं बाबा, की काही
चुकीचे लोक असतात, त्यांच्याशी आम्ही कसं काय आम्ही चांगलं वागू शकतो, कशा पद्धतीने आम्ही जर असं वागायला गेलो तर समाज आमचा गैरफायदा घेईल, काही लोक आमचा गैरफायदा घेतील. तर आता जसं स्थळ काळ परिस्थितीनुसार, जसा एखादा राजा आहे आणि तो जर एखाद्याला दंड देतो एखाद्या चोराला, तर तुम्ही सांगा हो, त्या चोराला काय, राजाला काही पाप लागणार आहे का? त्याला अजिबात ते पाप लागणार नाही. कारण तो काय करत आहे, तो त्याचं कर्तव्य करत आहे. तो चोराला शिक्षा का देत आहे, दंड का देत आहे, तर तो समाजाचं संरक्षण व्हावं या भावनेने तो ते करत आहे. जसं अर्जुनाचं उदाहरण बघूया आपण. अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं. अर्जुनामध्ये तो दयाभाव होता भगवान श्रीकृष्णांचा भक्त असल्यामुळे. परंतु अर्जुनाने जेव्हा दयाभाव आणि नंतर जेव्हा युद्ध तयार झाला युद्धात, त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये काही द्वेष होता का ते युद्ध करण्यासाठी? तर नाही. तर ते कर्तव्य भावनेने अर्जुनाने ते नंतर युद्ध केलेलं आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की आपण कुठलीही गोष्ट कर्तव्य भावनेने करतो. कर्तव्य भावना म्हणजे जेव्हा ती श्रीकृष्णांशी कनेक्टेड असेल तर ती शुद्ध बनते. म्हणून आपण ह्या भावनेने जेव्हा एखादी गोष्ट, एखाद्या समाजामध्ये काही कर्तव्य केले जातात, तेव्हा त्याचं नक्कीच ते चुकीची गोष्ट ठरत नाही. जसं युधिष्ठिर महाराज आहेत. युधिष्ठिर महाराजांनी पण ज्या पद्धतीने राज्य केलं, किंवा पृथू महाराज, श्रीमद भागवतम मध्ये हा एक अध्याय येतो पृथू महाराजांचा. जेव्हा पृथ्वी माता त्यांना काही सामग्री द्यायची बंद करते, जे अन्नधान्य जे काय असेल ते, तेव्हा ते पृथ्वी मातेला सुद्धा दंड देण्यासाठी हे करतात, म्हणजे तयार होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की त्यांना पृथ्वी मातेविषयी द्वेष होता का? नाही. परंतु ते एका कर्तव्य भावनेने ते करत आहेत. परीक्षित महाराज, ज्यांच्या कृपेने आपल्याला श्रीमद भागवतम मिळालं, त्यांनी कल्कीला पण शिक्षा देण्यासाठी स्वतःचं हत्यार उगारलं. मग हे जे आपण जे राजे बघू गेलेले, म्हणजे शास्त्रांमधली ही जी उदाहरणं बघतो, तर ह्याच्यातून आपण काय शिकू शकतो, की त्यांनी एक चांगलं भगवंतांना केंद्रित ठेवून जेव्हा काही चांगल्या गोष्टींसाठी कर्तव्य केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कुठली द्वेषाची भावना नाही. तसंच आपण सुद्धा समाजामध्ये काही गोष्टी जेव्हा जगतो, आचरण करतो, तर आपल्याला वाटू शकतं, अरे यांनी हे असं सांगितलं, मग आपण कसं बघायचं, काही लोक आम्हाला त्रास देतात, काही लोक मग काय आम्ही त्यांच्याशी चांगलंच वागायचं का, कधी कधी जशास तसं उत्तर पण द्यावं लागतं. तर स्थळ काळ परिस्थितीनुसार आपण काही गोष्टी केल्याही पाहिजेत, परंतु त्याच्यामध्ये काय पाहिजे, द्वेषाची भावना नाही पाहिजे, मत्सराची भावना नाही पाहिजे. जसं राजा दंडित करतोय एखाद्या गुन्हेगाराला, त्याच्यामध्ये त्याला द्वेष नाहीये, पण त्याच्यामध्ये भावना आहे की माझ्या प्रजेचं रक्षण करायचंय. तशी आपली चेतना आपण तिथे दूषित होऊन दिली नाही पाहिजे. म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे आपल्याला कसं समजू शकतं, तर शुद्ध भक्त जे आहेत, प्रामाणिक भक्त, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे अजून चांगल्या पद्धतीने ही भक्ती जगायची कशी आत्ताच्या काळामध्ये, तर हे आपण समजू शकतो. म्हणून भावभक्ती, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे स्तर आहेत, की जेव्हा भावभक्तीच्या स्तरावर जेव्हा एखादी व्यक्ती जाते, जसं आपले आचार्य होऊन गेले, तुकाराम महाराज वगैरे असतील, हे आपण बघू शकतो, संत होऊन गेले, ते भावभक्तीच्या स्तरावर होते. म्हणजे काय होते, ते त्या दिव्यतेचा ते अनुभव करू शकत होते. म्हणजे काय म्हणतात ते त्याची अनुभूती, रिअलायझेशन ते करू शकत होते. म्हणून हा खूप वरचा, म्हणजे तो डायरेक्टली भगवंतांपासला स्तर आहे, भगवंतांच्या चरणांपासला. मग आता आपल्याला प्रश्न पडू शकतो, की अरे आपण तर कुठेच नाहीये ह्याच्यामध्ये, मग आपल्याला काय आशा आहे? तर आपल्याला सुद्धा भगवंत भावभक्तीच्या स्तराचे तर खूप दूरची गोष्ट आहे, परंतु श्रवण करणे वारंवार वारंवार, तेव्हा आपल्यामध्ये ती रुची निर्माण होईल. जसं की एखाद्या मुलाला जर तुम्ही डायरेक्टली म्हटलं की नाही, 3 तास आपल्या घरात मुलं अभ्यास करत असतात, आपण नाही उद्यापासून तू 3 तास अभ्यास केला पाहिजे, मला माहित नाही, आणि तो मुलगा फक्त 15 मिनिटं अभ्यासाला बसतोय, तर ते होणार आहे का? नाही. त्याला हळूहळू हळूहळू त्याच्या अभ्यासाची बैठक आपल्याला वाढवावी लागणार आहे. तसंच आपल्याला सुद्धा हे श्रवण करून हळूहळू हळू भगवंत आपल्याला त्याची टेस्ट देतात, रुची देतात. रुची देतात म्हणजे काय, की जसं आपल्याला भगवद्गीतेचा क्लास अटेंड करायला आवडू शकतो, नंतर भगवद्गीता वाचायची आहे, चला मला मंदिरात जायचं आहे, सत्संग प्रोग्रामला काही कार्यक्रम असतील तिथं, म्हणजे हळूहळू ह्या गोष्टी काय होतात, त्याच्यामध्ये टेस्ट हळूहळू वाढत जाते. आणि जशी जशी ती रुची वाढत जाते ना, हळूहळू मग आपण त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. परंतु त्याच्यासाठी कशाची गरज आहे, तर ती अनुभूती आपल्याला जरी नाही आली, तरी पण मगाशी मी म्हटल्याने वारंवार वारंवार ते स्वीकार करायचं. आणि कशा पद्धतीने ऐकायचं, आपण श्रवण केलं पाहिजे, तर श्रद्धा भावनेने, श्रद्धेने आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ह्या अशा पद्धतीने आपलं जीवन आपण प्रयत्न करू हे करण्याचा, तेव्हा तो 3 गुणांचा प्रभाव हळूहळू आपल्यावरचा कमी होऊ शकतो. म्हणून आपली बुद्धी, आपल्याला माहित आहे की 3 गुणांनी, हे तरी आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्यावर 3 गुण भरपूर प्रभावशाली आहेत. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग आपण न करता, एवढं जरी आपल्या बुद्धीचा वापर केला की आपण ह्या 3 गुणांनी प्रभावित आहोत, एवढं जरी आपल्याला समजलं ना, तरी आपण शास्त्रांचा आधार घेऊन आणि गुरु शिष्य परंपरा, ज्या आचार्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे,
अशा ठिकाणी जे शुद्ध भक्त होऊन गेलेले आहेत, गुरु शिष्य परंपरेशी निगडीत आपण जर हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भगवंतांची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. आणि जेव्हा भगवंत ह्याच्यामध्ये सांगत आहेत की कसे भगवंतांचे शुद्ध भक्तच हे भगवंतांना जाणू शकतात. आणि पुढच्या श्लोकामध्ये पण भगवंत सांगत आहेत की 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय अवघड आहे तिला पार करणं, परंतु जे मला शरण येतात ते मायेला सहजपणे तरून जातात. की जसं लहान मुलगा आहे, तो जर गर्दीमध्ये भरकटला तर त्याच्यासाठी तो भवसागर आहे तसं पाहायला गेलं तर त्या गर्दीमध्ये चुकला तो तर. आणि तोच मुलगा वडिलांचं जेव्हा बोट धरतो तेव्हा तो सहज त्याला काहीच वाटत नाही वडिलांचं पित्याचं बोट धरतो. मग तसंच आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं हरिनाम असेल हे ज्ञान जर आपण जीवनामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर भगवंत काय सांगत आहेत तो सहजपणे ही गोष्ट पार करेल. पण त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर गुरु शिष्य परंपरेद्वारे आचार्यांच्या द्वारे आपण हे ज्ञान स्वीकारणे आणि वारंवार भागवतम असेल भगवद्गीता असेल हे अटेंड करणे, क्लास अटेंड करणे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हरिनाम घेणे यांनी आपल्याला हा नक्कीच आश्रय भगवंतांचा प्राप्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हा श्लोक सांगण्याचा म्हणजे तसं पाहायला गेलं तर खूप कठीण आणि म्हणजे एवढ्या कमी वेळात 3 गुणांवर बोलणं म्हणजे खरंच एवढ्या कमी वेळामध्ये खूप अवघड आहे. परंतु प्रयत्न केला. ह्याच्यात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया क्षमा करा. आणि याच्यात कुणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. हरी बोल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नसतील तर मग आपण थांबूयात. उद्याचा पण उद्या आपल्या निलिमा मॅडम म्हणजे निलिमा पेंढारकर मॅडम उद्याचा श्लोकावर विश्लेषण देणार आहेत. तर नक्की तुम्ही सगळ्या जणी जॉईन करा, तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा मेसेज पोहोचवा. उद्याचा श्लोकही खूप छान आहे. तर उद्याही सगळ्यांनी या वेळेमध्ये उपस्थित राहा. चालेल, थांबूयात का मग? कोण आहे होस्ट? मीच आहे का? ओके, थँक्यू. हरे कृष्ण. थांबूया मग.